Hello everybody and welcome again to another lecture of Learn with Vidhi. In today's lecture we are going to see about cuboid. Last lecture मध्ये आपण क्यूब बद्दल अनालाइज केलं, त्याच्यानंतर क्यूबचे आपण सम्स ही सोडवले. तसेच आता आपण क्यूबॉइड काय हे समजून घेऊया आणि क्यूब आणि क्यूबॉइड मधला फरक काय हेही बघूया. सो यार मी एक डायग्राम घेतलाय बघा क्यूबॉइडचा. तिकडे जर तुम्ही नीट बघितलं तर येलो कलरने जी मी म्हणजे जे एजेस मी साइड्स आहेत जे येलो कलरने आहेत ते सगळे इक्वल आहेत. म्हणजे ए बी डी सी जी एच एफ ई हे सगळे इक्वल आहेत आणि त्याला मी एलने डिनोट केलं आहे. हे सगळे लेंथ झाले. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात तर बी म्हणजे ई एच पिंक कलरने आहेत ते, जी एफ किंवा ए डी आणि बी सी हे सगळे कसे आहेत इक्वल आहेत पिंक कलरचे, कारण त्यांचं सगळ्यांची लेंथ सेम आहे. ज्याला आपण म्हणजे ब्रेड ज्याला आपण म्हणणार आहोत ते सेम आहे. नेक्स्ट हाईटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्ल्यू कलरमध्ये आहे हा डी जी सी एच बी ई ए एफ हे सगळे इक्वल आहेत. त्यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल की क्यूबॉइडमध्ये काय असतं, क्यूबमध्ये जसे आपले ऑल साइड्स इक्वल असतात तसं इकडे नाही होत. इकडे फक्त अपोजिट साइड्स हे इक्वल आहेत बघा. म्हणजे जी एफची ई एच ही अपोजिट आहे आणि ती त्याच्या इक्वल आहे. किंवा थोडासा टिल्ट केला आपण तर जी एफ आणि ए डी हे इक्वल आहेत, म्हणजे अपोजिट साइड्स आर इक्वल. ओके, सो फर्स्ट पॉइंट, अ क्यूबॉइड हॅज 6 faces. आय एम व्हेरी सॉरी. क्यूबॉइड करूया इथे, जस्ट 1 second. सो अ क्यूबॉइड हॅज 6 faces. 6 faces जसे क्यूबला आहेत तसेच क्यूबॉइडलाही 6 faces आहेत. आणि ते तुम्ही बघू शकताय की 1 2 3 4 5 6 faces. थोडक्यात तुमची रूम, त्या ज्या रूममध्ये बसून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो क्यूबॉइड किंवा क्यूब असणार आहे. नक्की तो बरेचदा क्यूबॉइडच असतो. ईच फेस इज अ रेक्टँगल. जर तुम्ही पाहिलात तर प्रत्येक फेस हा रेक्टँगल आहे. तुमची खोली, तुमचं घर जे आहे या खोलीत तुम्ही बसलात ती नक्कीच एक क्यूबॉइड असणार. आणि तुम्ही आरामशीर बघू शकता की प्रत्येक भिंत ती कशी आहे, एक रेक्टँगल आहे. सो हिअर ऑल्सो इट इज अ रेक्टँगल. रेक्टँगलचं आपल्याला माहिती आहे रेक्टँगल म्हणजे काय, वेअर अपोजिट साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल इज अ 90 degree. ओके, नेक्स्ट अपोजिट फेसेस हॅव सेम एरिया. आता अपोजिट जे तुमचे अपोजिट वॉल्स, एक प्रॉपर रेक्टँगल जर तुमची खोली असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे अपोजिट वॉल्स हे इक्वलच आहेत. जर त्यांचा एरिया इक्वल, जर ते इक्वल असतील, बघा आता हा बी सी आहे, दोन अपोजिट साइड्स आपण वॉल्स घेऊया, म्हणजे अपोजिट फेसेस घेऊया. बी सी आणि ए डी इक्वल आहे, एफ जी आणि ई एच इक्वल आहे. तसंच डी जी सी एच आणि ए एफ आणि बी ई म्हणजे सगळं साईड्स त्याची इक्वल आहेत. लेंथ आणि ब्रेड तर इक्वल झाली, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा एरिया तर इक्वल असलाच पाहिजे. सो अपोजिट फेसेस आर हॅव सेम एरिया. इच एज इज परपेंडिक्युलर टू 2 other edges इट मीट. कुठलीही एज पकडा रँडमली, कुठलीही, ती उरलेल्या दोघांना कशी असणार आहे, परपेंडिक्युलर असणारच आहे. ठीक आहे, इट इज गोइंग टू बी परपेंडिक्युलर. नेक्स्ट, एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी. आता ए बी सी डी वरचा इज इक्वल टू जी एच ई एफ आणि खाली, म्हणजे वरती आणि खालती, वरती आणि खालती हे दोघं कसे आहेत बघा, लेंथ आणि ब्रेड देतोय ना. जर मी हा खाली बघा जी एच ई एफ आहे, त्याला कोण येत आहे, लेंथ येतोय आणि ब्रेड येतोय, म्हणजे सेम वरती लेंथ आणि ब्रेड. त्याच्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेड. त्याच्यामुळे काय येणार, एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी वरचा आणि हा खाली फ्लोर म्हणजे जी एच ई एफ ह्या दोघांचा एरिया किती आहे, एल इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड. कारण काय येत आहेत तिथे डायमेन्शन, एल आणि बी येतोय. तसंच जर तुम्ही आता पुढे बघा ए डी जी एच ह्याचा जर आपण विचार केलात, हा ए डी जी एच, तर कोण येत आहे बघा, इथे एच आणि बी येणार आहे. आता इथे लेंथचा विषय नाही येणार आहे, कारण ही बाजू हा फेस घेतोय आपण. याच्यात कोण आहे बघा, पिंक कलर आणि ब्ल्यू कलर. पिंक कलर कोण आहे, ब्रेडथ आहे. ब्ल्यू कलर कोण आहे, हाईट आहे. त्याच्यामुळे काय येणार, बी इंटू एच. इथे बघा पिंक आणि कुठला, ब्ल्यू कलर. पिंक कलर कोणता होता, बी होता, ब्रेड, आणि ब्ल्यू कलर हाईट, त्याच्यामुळे ब्रेड इंटू हाईट. इथे कसा होता बघा, येल्लो कलर आणि कोणता कलर, पिंक होता. येल्लो कलर हा एल आणि पिंक कलर हा बी. हा तुम्हाला कळायला म्हणून मी येल्लो आणि कलर सांगते. तुम्ही काढताना कदाचित एकच पेन्सिलने काढणार तेव्हा तुम्हाला कलर्स नाही येणार, पण हे समजण्यासाठी आहे, तुम्हाला डिस्टिंग्विश करायला. आता शेवटचे कोण राहिले बघा, सी एच जी डी. सी एच जी डी हा, ह्याला कोण कोण आहे बघा, येल्लो कलर आणि ब्ल्यू कलर. त्याच्या समोरचा कोण आहे, ए बी ई एफ. ए बी ई एफ ह्याला कोण आहे, सेम
येलो आणि ब्ल्यू. येलो कलर म्हणजे कोण? येलो कलर म्हणजे लेंथ आणि ब्ल्यू कलर म्हणजे कोण? हाईट. म्हणजे मग L इंटू एच. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अपोजिट जे आहेत त्यांचे आपल्याला L इंटू बी, बी इंटू एच, L इंटू एच डिपेंडिंग काय आपण वापरले, लेंथ वापरली आहे, ब्रेडथ वापरली आहे, हाईट वापरली आहे त्याप्रमाणे. आणि अपोजिट फेसेस आर इक्वली आपण आधीच बघितले. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड. आता टोटल सरफेस एरिया कसा काढायचा? तर सम ऑफ ऑल एरियाज. म्हणजे जेवढे सगळे रेक्टँगल आहेत, आता किती रेक्टँगल आहेत? 6. बरोबर आहे. त्या 6 रेक्टँगलची सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करावी लागणार आहे. सो लेट अस सी. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज 2 ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेडथ. 2 का घेतलं मी आता? इथे बघा 2 आहेत ना, हे समोरासमोरचे 2 झाले. एकच असता तर L इंटू बी आला असता, पण 2 जण आहेत त्यामुळे एकाचा घेऊन दुसऱ्यावर कसं काय अन्याय करणार? पण दोघांनाही घ्यावं लागणार म्हणून तो 2 बाहेर काढला. लेंथ इंटू ब्रेड परत प्लस केलं. आता ब्रेड इंटू हाईट वाले 2 जण जे होते त्यांना घेतलं. सो ब्रेड इंटू हाईट प्लस परत जे लेंथ इंटू हाईट होते ते घेतले. म्हणजे सगळे आपण ह्याच्यात 6च्या 6 जण कव्हर केले. परत सांगते 2 बाहेर का घेतला? कारण डबल आहे तो म्हणून 2 घेतला. असं तुम्ही सिंगल लिहिलं तर मोठं होणार आणि आपण तो फॉर्म्युला बनवायचा त्याच्यामुळे तो 2 आपण कॉमन काढला. सो 2 ब्रॅकेट लेंथला L म्हटलं, ब्रेडथला B म्हटलं आणि असं आपण हा इथे फॉर्म्युला बनवला. सो 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. अगदी सोपा फॉर्म्युला आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड काय? 2 काय तो तुम्हाला समजला कारण डबल आहे बघा, इक्वल असल्यामुळे डबल आपल्याला समोर अपोजिट आर सेम त्याच्यामुळे 2 बाहेर LB प्लस BH प्लस HL. LB प्लस BH प्लस HL. असा सोपा फॉर्म्युला आहे. 2 इंटू ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेडथ प्लस ब्रेडथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ. So thank you all for watching.